गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच TCS पॅटर्नच्या नगरपरिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चालू घडामोडीला एक फास्ट रिव्हिजन व्हावी म्हणून वन लायनर करंट अफेअरचा भाग 6 सुरू करत आहोत. या भागामध्ये जवळपास 60+ चालू घडामोडी अभ्यासासाठी घेण्यात आलेले आहे, ज्याचा तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उपयोग होईल. यातील आपण पहिली चालू घडामोडी अभ्यासणार आहोत. वस्त्रोद्योगाशी संबंधित राज्यातील जे पहिले PM मित्र पार्क आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये नांदगाव पेठ अमरावती येथे उभारण्यात येत आहे. PM मित्र पार्क संपूर्ण देशामध्ये 7 राज्यांमध्ये उभारला जाणार आहे. त्यामध्ये तामिळनाडू असेल, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न उपस्थित होतो का PM मित्र म्हणजे नेमकं काय? तर PM म्हणजे प्रधानमंत्री आणि मित्रचा जो स्टँडर्ड होतो मेगा इंटिग्रेट टेक्स्टाईल रिजन अँड ॲपॅरल असा या PM मित्र योजनेचा स्टँडर्ड आहे. नंतरचा मुद्दा आपण घेणार आहोत, तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. सचिन तेंडुलकर यांची महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छमुख अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून अलीकडे नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर हरिमऊ जो शक्ती एक संयुक्त लष्करी सराव पार पडला, तर हरिमऊ शक्ती हा जो सराव पार पडलेला आहे हा भारत आणि मलेशिया या 2 देशांमध्ये, ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यांचं आयोजन गोव्यात होणार असून त्यामध्ये जवळपास 43 क्रीडा प्रकारांचा समावेश असणार आहे. 2022मध्ये 36व्या ज्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं जे आयोजन करण्यात आले होते ते गुजरात या राज्यामध्ये, आणि त्याआधी 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं जे आयोजन करण्यात आले होते ते केरळ राज्यात 2015मध्ये. अशा पद्धतीने या तिन्ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लक्षात ठेवा. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन आता अलीकडे गोवा या राज्यात होणार आहे. त्या अगोदर 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन 2022मध्ये गुजरात या राज्यात करण्यात आले होते. तर 35व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केरळ या राज्यामध्ये 2015मध्ये करण्यात आले होते. नंतरचा मुद्दा आपण घेणार आहोत, तो देखील महत्त्वाचा आहे. 1 रुपयात पीक विमा योजना ही खरीप आणि रब्बी हंगामात महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये या योजनेचा, पीक विमा योजनेचा, विशेषतः 1 रुपयात पीक विमा योजनेचा जो कालखंड असणार आहे तो आर्थिक वर्ष 2023-24 पासून तर 2025-26 3 वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्रामध्ये 1 रुपयात पीक विमा योजना ही राबवल्या जाणार आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. या ठिकाणी असा एक प्रश्न येऊ शकतो का महाराष्ट्रामध्ये 1 रुपयात पीक विमा योजना कोणत्या कालखंडात राबवल्या जाणार आहे? तर 2023-24 पासून तर 2025-26 या 3 वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्रामध्ये 1 रुपयात पीक विमा ही योजना राबवण्यात येणार आहे. तर दुसरा एक प्रश्न महत्त्वाचा निर्माण होतो का पीक विमा योजनेचे जनक कोण? तर पीक विमा योजनेचे जे जनक आहे ते विमा दांडेकर आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतरचा मुद्दा पाहणार आहोत. टाटा सनचे जे अध्यक्ष आहे यान चंद्रशेखर यांना अलीकडे फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मान शेवेलियन डे ला लिजन डी ऑनरने सन्मानित करण्यात आले. त्यानंतरचा मुद्दा आपण बघणार आहोत. त्यानंतरचा मुद्दा आहे का ओमान देशातील जे सुलालाह येथे पार पडलेल्या हॉकी ज्युनियर एशिया कप चॅम्पियनशिप स्पर्धा भारतीय पुरुष हॉकी संघाने जिंकली आणि पाकिस्तानला पराभूत करून, ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. का ओमान देशामध्ये सुलालाह येथे पार पडलेल्या हॉकी ज्युनियर एशिया कप चॅम्पियन स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? तर भारत या देशाने जिंकली आणि पाकिस्तान हा उपविजेता देश ठरलेला आहे हॉकी ज्युनियर एशिया कप चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये. त्यानंतरचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे चालू घडामोडीशी रिलेटेड. व्हेन क्लायमेट चेंज टर्न्स व्हायलेंट या माहितीपटाला अलीकडे WHOच्या 4थ्या वार्षिक सर्वांसाठी आरोग्य या चित्रपट महोत्सवामध्ये हेल्थ फॉर ऑल या श्रेणीत सन्मानित करण्यात आले. या माहितीपटाच्या ज्या दिग्दर्शिका आहे त्या राजस्थानच्या वंदिता सहारिया आहे. ही बाब लक्षात ठेवा. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा निर्माण होतो का हा जो माहितीपट आहे व्हेन क्लायमेट चेंज टर्न्स व्हायलेंट, आता याला हेल्थ फॉर ऑल या श्रेणीत सन्मानित करण्यात आले. तर एक बाब या संदर्भात तुम्ही लक्षात ठेवा का चालू वर्ष म्हणजे 2023 हे वर्ष WHOचे म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे 75वे वर्ष आहे आणि WHOची स्थापना 7 एप्रिल 1948मध्ये जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे झाली होती. तर त्या अनुषंगाने आणि या WHOच्या 75व्या वर्षी भारताच्या माहितीपटाला तर हेल्थ फॉर ऑल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर त्या दृष्टिकोनातून आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो चालू घडामोडीच्या संदर्भातला. तुम्हाला या संदर्भात विचारण्यात येऊ शकते का WHOने
व्हेन क्लायमेट चेंज टर्न्स व्हायलेट या माहितीपटाला आपल्या हेल्प फॉर ऑल या श्रेणीत सन्मानित केले. तर त्या माहितीपटाच्या दिग्दर्शिका कोण? तर त्याच्या दिग्दर्शिका तुम्ही लक्षात ठेवा, राजस्थानच्या वंदिता सहारिया या माहितीपटाच्या दिग्दर्शिका आहेत. आणि तुम्हाला माहीत असेल का WHO हे 75वं वर्ष आहे आणि WHO या वर्षाची थीम जर बघितली 2023ची तर हेल्थ फॉर ऑल अशी थीम आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अलीकडे भारत देश फ्रेंडशिप पाईपलाईनद्वारे बांगलादेशला डिझेल पुरवठा करणार आहे. तर या डिझेल पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची तुम्ही लांबी लक्षात ठेवू शकता. 131.5 किलोमीटर ही पाईपलाईन आहे आणि हिची जर आपण वहन क्षमता जर पाहिली तर वार्षिक 1 दशलक्ष मॅट्रिक टन डिझेल वाहून नेण्याची क्षमता या पाईपलाईनची आहे. आणि ही पाईपलाईन पश्चिम बंगालमधील सिलिगुडी आणि बांगलादेशमधील दिनाजपूर जिल्ह्यातील पार्वतीपूरला जोडते. ही बाब देखील आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर अग्नी वॉरियर हा कोणत्या 2 देशांमधला संयुक्त लष्करी सराव आहे? तर अग्नी वॉरियर हा भारत आणि सिंगापूर यांच्यातील संयुक्त लष्करी सराव आहे. ही बाब लक्षात ठेवा. केव्हा विचारण्यात येते की अग्नी वॉरियर हा कोणत्या 2 देशांमधील लष्करी सराव आहे? तर भारत आणि सिंगापूर. त्यानंतर लष्करी हवाई दलात पहिल्या हेलिकॉप्टर वैमानिक बनण्याचा जो मान मिळाला तो अभिलाषा बराक यांना मिळालेला आहे. ही बाब देखील महत्त्वाची आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आपण बघणार आहोत. अग्नी 5 या क्षेपणास्त्राची चाचणी अलीकडे 15 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आली. ही बाब लक्षात असू द्या. त्यानंतर अग्नी 4 या क्षेपणास्त्राची चाचणी त्या अगोदरच घेण्यात आली होती, म्हणजे 6 जून 2022ला. ज्यावेळी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली जाते आयोग त्यावर प्रश्न विचारत असतो का या क्षेपणास्त्राची चाचणी केव्हा घेण्यात आली? तर पहिल्यांदा अग्नी 4 या क्षेपणास्त्राची चाचणी 6 जून 2022ला घेण्यात आली. त्यानंतर अग्नी 5 या क्षेपणास्त्राची चाचणी 15 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आली. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. या दोन्ही तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर राहुल नार्वेकर, ॲडव्होकेट राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे द्वितीय तरुण अध्यक्ष आहेत. आणि पहिले जे तरुण अध्यक्ष होते शिवराज पाटील चाकूरकर हे पहिले तरुण अध्यक्ष होते महाराष्ट्राच्या विधानसभेचे आणि दुसरे ठरलेले आहेत राहुल नार्वेकर. ह्या दोन्ही बाबी आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर दहीहंडी या खेळाला महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडे अधिकृत खेळ म्हणून दर्जा दिलेला आहे. त्यानंतर मानव विकास निर्देशांक 2021मध्ये भारताचा 191 देशांमध्ये 132वा क्रमांक आहे. ही बाब लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. HDI 2020चा जर आपण विचार केला तर भारताचा 130वा क्रमांक होता. मानव विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2021मध्ये भारताचा 191 देशामध्ये 132वा क्रमांक आहे आणि 2020मध्ये हा क्रमांक 130वा होता. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. आता जर भारताचं HDI मूल्य जर बघितलं तर ते 0.633 आहे. ही बाब देखील विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. आणि भारताचा समावेश मध्यम मानव विकास श्रेणीत केला जातो. आणि HDIमध्ये जर आपण 2021मध्ये प्रथम क्रमांकावरचा जर देश बघितला तर स्वित्झर्लंड आहे. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो का ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तर त्यामध्ये प्रथम क्रमांकावरचा देश कोणता? तर त्यामध्ये स्वित्झर्लंड हा प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर नॉर्वे, तिसऱ्या क्रमांकावर आईसलँड, चौथ्या क्रमांकावर हाँगकाँग आणि 5व्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. तर हे 5ही देशांची नावं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. का HDIमध्ये प्रथम क्रमांकावर असणारा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये प्रथम क्रमांकावर असणारा देश कोणता? तर या ठिकाणी स्वित्झर्लंड हा प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर नॉर्वे आहे, तिसऱ्या क्रमांकावर आईसलँड, चौथ्या क्रमांकावर हाँगकाँग आणि 5व्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया हा देश आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवावी. त्याच्यानंतर पुढे चलू आपण. याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतात. ही बाब लक्षात ठेवा, ज्याला आपण HDI म्हणू. ही या ठिकाणी आवर्जून विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा का ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याचा अर्थ होतो. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आपण पुढे पाहणार आहोत. पोषण अभियानामध्ये चांगली कामगिरी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे पोषण अभियानामध्ये. अलीकडे या पोषण अभियानाचं नाव प्रधानमंत्री पोषण योजना असं झालेलं आहे. तर या ठिकाणी पोषण अभियानामध्ये चांगली कामगिरी करणारं देशातलं पहिलं राज्य जे ठरलेलं आहे ते म्हणजे महाराष्ट्र. दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर गुजरात. अलीकडे महाराष्ट्र राज्य शासनाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे पोषण अभियानामध्ये. तर त्यामुळं महाराष्ट्राचा पहिला क्रमांक, आंध्र प्रदेशचा दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत. 9 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री TB मुक्त अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण पाहिलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाची सुरुवात केव्हा झाली, तर 9 सप्टेंबर 2022. आणि हे टीबी मुक्त जे अभियान आहे त्याचा एक पर्पज आहे, त्याचा एक उद्देश आहे 2025पर्यंत भारतातून क्षयरोग निर्मूलन करण्याचे. आणि त्यासाठीचे प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाचं हे आपल्याला उद्दिष्ट दिसून येते. 2025पर्यंत भारतातून क्षयरोग निर्मूलन करणे असं या अभियानाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळतो, उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. हायड्रोजनवर चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनचा जगातला पहिला ताफा जर्मनी देशामध्ये सुरू करण्यात आला. आणि या गाड्या फ्रेंच कंपनी अल्स्ट्रॉमने विकसित केलेला आहे. ही बाब लक्षात ठेवा का हायड्रोजनवर चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनचा जगातला पहिला ताफा कोणत्या देशांमध्ये सुरू झाला, तर जर्मनी. आणि जर्मनीतील या हायड्रोजनवर चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनचा जो ताफा तयार केलेला आहे, ज्या गाड्या तयार केलेल्या आहेत त्या फ्रेंच कंपनी अल्स्ट्रॉमने तयार केलेल्या आहे. ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी त्या संदर्भातच हायड्रोजन ट्रेनच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा भारताला अनुसरून का भारतामध्ये देखील हरियाणा राज्यामध्ये हायड्रोजनवर चालणारी देशातली पहिली रेल्वे सुरू करण्यात आली. हरियाणा राज्यातील जिंद जिल्ह्यातील जिंद सोनीपत रूटवर ही रेल्वे धावलेली आहे. मग प्रश्न निर्माण होतो का भारतातील कोणत्या राज्यामध्ये हायड्रोजनवर चालणारी पहिली रेल्वे सुरू करण्यात आली, तर हरियाणा. आणि जगामध्ये हायड्रोजनवर चालणारी पहिली पॅसेंजर ट्रेनचा जगातला पहिला ताफा कोणत्या देशांमध्ये सुरू करण्यात आला, तर जर्मनी. हे दोन्ही प्रश्न आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. त्यानंतरचा काश्मीर विद्यापीठाच्या ज्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत त्या निलोफर खान म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे नाव लक्षात असू द्या का काश्मीर विद्यापीठाच्या पहिल्या ज्या महिला कुलगुरू आहेत त्या निलोफर खान आहेत. त्यानंतर नासाने नुकताच जगातील सर्वात मोठ्या जेम्स वेब टेलिस्कोपला अंतराळात प्रक्षेपित केले. आतापर्यंतचे सर्वात मोठा टेलिस्कोप आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं का जगातला सर्वात मोठा टेलिस्कोप जो नासाने तर आपण पाहतो या ठिकाणी नासाने एस्टॅब्लिश केलेला आहे अंतराळामध्ये, त्याचं नाव आहे जेम्स वेब टेलिस्कोप. त्यानंतरचा आपण महत्त्वाचा मुद्दा पॉईंट पाहणार आहोत. थॉमस कप 2022 ही जी स्पर्धा आहे ही बॅडमिंटन स्पर्धा भारताने जिंकली इंडोनेशिया या देशाचा पराभव करून. आणि या स्पर्धेचं जे आयोजन झालं होतं ते थायलंड या देशात. तर ही स्पर्धा आवर्जून लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची आहे. थॉमस कप 2022 बॅडमिंटन स्पर्धा आहे. भारताने कुणाचा पराभव केला, तर इंडोनेशियाचा पराभव करून थॉमस कप 2022 जिंकलेला आहे. आणि या स्पर्धेचं जे आयोजन करण्यात आलं होतं ते थायलंड या देशामध्ये. नंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. सन 2022 सालचा प्रतिष्ठित होल्मबर्ग अर्थशास्त्रातील जीवनगौरव पुरस्काराने प्रथमच एका भारतीयांना सन्मानित करण्यात आला आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रमोद चौधरी. तर डॉक्टर प्रमोद चौधरी यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर अर्थशास्त्रातील एक जीवनगौरव पुरस्कार आहे तो म्हणजे होल्मबर्ग या पुरस्काराने डॉक्टर प्रमोद चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. ही बाब लक्षात असू द्या. त्यानंतर भारत सरकारने सुरू केलेले जे अमृत पोर्टल आहे ते इलेक्ट्रॉनिक वाहनाशी संबंधित आहे. ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कार्बन न्यूट्रल शेती पद्धती लागू करणारे देशातले जे पहिले राज्य ठरले ते म्हणजे केरळ. त्यानंतरचा मुद्दा भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय केरळ उच्च न्यायालय आहे. या ठिकाणी आणखी एक मुद्दा निर्माण होतो की प्रश्न तयार होतो का भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणत्या उच्च न्यायालयात सुरू झाले किंवा भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणते, तर भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय म्हणजे केरळ उच्च न्यायालय आहे. ही बाब लक्षात ठेवा. आणि कार्बन न्यूट्रल शेती पद्धती लागू करणारे जे देशातले पहिले राज्य आहेत ते म्हणजे केरळ. त्यानंतर 2022चा जो भाषा सन्मान पुरस्कार मिळाला तो उदयनाथ झा यांना मिळालेला आहे. आणि 2020चा भाषा सन्मान पुरस्कार डॉक्टर महमूद आझम यांना मिळाला होता. ही दोन्ही पुरस्कार देखील खूप महत्त्वाचे आहे. साहित्य अकादमीकडून देण्यात येणारे भाषा सन्मान पुरस्कार. तर 2020चा भाषा सन्मान पुरस्कार डॉक्टर महमूद आझम यांना मिळाला आणि 2022चा भाषा सन्मान पुरस्कार डॉक्टर उदयनाथ झा यांना मिळाला. ही बाब लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. इंडिया जपान टू कंडक्ट फर्स्ट बायलॅटरल एअर कॉम्बॅट एक्झरसाइज वीर गार्डियन 2023. त्या ठिकाणी लक्षात ठेवा का वीर गार्डियन 2023 हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांमधला आहे, तर वीर गार्डियन 2023 हा जो युद्ध सराव आहे हा द्विपक्षीय युद्ध सराव आहे आणि तो भारत आणि जपान या देशामधील आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील तुम्हाला माहीत असेल पवन नालाट यांना 2022च्या
साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आणि मी संदर्भ पोखरतो यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. पवन नालाट हे अमरावतीचे आहेत आणि त्यांच्या काव्यसंग्रहाचं जे नाव आहे मी संदर्भ पोखरतोय. या कविता संग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, साहित्य अकादमीचा युवा साहित्यिक पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत नंतरचा मुद्दा, लाचलुचपत प्रतिबंधक व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन, ज्याला अँटी बायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणतात, ही प्राप्त करणारी ONGC भारतातील पहिला सार्वजनिक क्षेत्रातला उपक्रम आहे. ONGCची स्थापना 1956ची आहे. ज्याला आपण ऑइल नॅचरल गॅस कॉर्पोरेशन म्हणू आणि भारतातील सर्वात मोठी नॅचरल गॅसचं संशोधन करणारी ही संस्था आहे, कंपनी आहे भारत सरकारची. ONGC एस्टॅब्लिश 1956 आहे. हे प्रमाणपत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरसर्ट USA कडून प्रदान केले जाते. अतिशय महत्त्वाचं आहे का भारतातील पहिल्या ONGC एका सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला, विशेषतः भारत सरकारची ही कंपनी आहे ONGC आणि महारत्न दर्जा प्राप्त असणारी कंपनी आहे ONGC. हिला सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे हा सर्वात मोठा आणि हिला अलीकडे अमेरिकेतील इंटरसर्ट या USA कडून लाचलुचपत प्रतिबंधक व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत प्रमाणित करण्यात आलेलं आहे. ही बाब लक्षात ठेवा, ज्याला आपण अँटी बायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणतो. आणि पहिल्यांदाच भारतातील एका सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाला अशा प्रकारे एक व्हॅलिड करण्यात आलेला आहे या प्रणालीसाठी, या सिस्टीमसाठी. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 7 एप्रिल 2022च्या जागतिक आरोग्य दिनाची थीम कोणती? तर 7 एप्रिल 2022च्या जागतिक आरोग्य दिनाची जी थीम आहे अवर प्लॅनेट अवर हेल्थ. नंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत, राष्ट्रीय विधान ॲप लागू करणारी देशातील पहिली विधानसभा कोणती? तर राष्ट्रीय विधान ॲप लागू करणारी देशातील पहिली जी विधानसभा आहे ती म्हणजे नागालँड. नंतरचं आहे का नैसर्गिक स्रोतांची आकडेवारी मोजण्याचा प्रथम प्रयत्न कोणी केला? तर नैसर्गिक स्रोतांची आकडेवारी मोजण्याचा सर्वप्रथम जो प्रयोग केला तो गोवा राज्याने. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत, महिला उद्योजकांना व्यवसाय माहिती पुरवण्यासाठी डिजिवाणी हे पोर्टल सुरू करण्यात आले. एक प्रकारचं कॉल सेंटर आहे हेल्प करण्यासाठी रुरल वुमेन एंटरप्रिनर्सला. नास्कॉम फाउंडेशन आणि गुगलमार्फत डिजिवाणी हे पोर्टल सुरू करण्यात आले. तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाऊ शकते का डिजिवाणी हे पोर्टल कशासाठी आहे? तर महिला उद्योजकांना व्यवसायाची माहिती पुरवण्यासाठी. विशेषतः हे एक कॉल सेंटर आहे, त्या माध्यमातून हेल्प केला जाणार आहे रुरल वुमेनला, ज्या एंटरप्रिनरशिप म्हणजे उद्योजक आहेत. आणि हे सुरू केलेलं आहे नॅस्कॉम फाउंडेशन आणि गुगलच्या माध्यमातून हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे डिजिवाणी. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला अलीकडे वाढ मिळाली. हा प्रोग्राम 2008मध्ये सुरू करण्यात आला होता, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. अलीकडे त्याचा कालखंड वाढवण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचा. नवीन कालखंड जर प्रधानमंत्री रोजगार निर्मितीचा आपण पाहिला तर तो 2021 ते 2025 पर्यंत राहणार आहे आणि ही योजना 2008मध्ये सुरू करण्यात आली होती. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर माय पॅड माय राईट हा प्रोग्राम नाबार्डद्वारे लेह लडाखमध्ये सुरू करण्यात आला होता. नाबार्डची स्थापना तुम्हाला माहीत आहे, 12 जुलै 1982मध्ये नाबार्डची स्थापना बी शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आली होती. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत, हिमाचल प्रदेश हे ड्रोनसाठी धोरण मंजूर करणारे देशातील पहिले राज्य ठरले. त्यानंतर भारत सरकारने 2022मध्ये देशाचे पहिले राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण जाहीर केले. त्यानुसार सन 2023पर्यंत आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 10% कमी करणे हे या धोरणाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतो. हा देखील प्रश्न किंवा हा देखील चालू घडामोडीचा मुद्दा आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे का? भारत सरकारने 2022मध्ये देशाचे पहिले राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण जाहीर केले. त्यानुसार 2023पर्यंत आत्महत्येमुळे जे होणाऱ्या मृत्यूचं जे प्रमाण आहे ते 10% कमी करणे हे या धोरणाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर मनरेगा योजना तुम्हाला माहीत असेल, ज्याला आपण नरेगा योजना म्हणतो. या योजनेचा जो कायदा आहे तो 7 सप्टेंबर 2005चा आहे. सुरुवातीला ही योजना तासगाव सांगलीला 1965मध्ये सुरू झाली होती महाराष्ट्रामध्ये. आणि आपण पाहिलं ज्याला रोजगार हमी योजना म्हटलं जाते. रोजगार हमी योजनेचे जनक आहे
ते विसपांगे आहेत. नंतर केंद्र सरकारने आपल्याकडून विशेषतः महाराष्ट्राकडून ही उसने घेतलेली योजना आहे आणि केंद्रामध्ये नरेगा म्हणून एक कायदा करण्यात आला राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा 7 सप्टेंबर 2005 आणि 2 फेब्रुवारी 2006 पासून ही योजना लागू झाली नरेगा. नंतर 2008मध्ये विशेषतः 1 एप्रिल 2008मध्ये संपूर्ण देशामध्ये नरेगा योजना सुरू झाली आणि 2 ऑक्टोंबर 2009 रोजी ज्यावेळेस महात्मा गांधीजींच्या जयंतीला 140 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस या योजनेचं नाव महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असं करण्यात आले. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. या मनरेगा योजनेची प्रभावीता तपासण्यासाठी अमरजीत सिंह समिती नेमली. या योजनेच्या अंतर्गत भारत सरकार एका फॅमिलीतील कोणत्याही प्रौढ व्यक्तीला 100 दिवसाचं काम पुरवते. ही बाब आवर्जून विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर तर देशातील माता मृत्यू जर आपण गुणोत्तरात लक्षणीय घट झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2014 ते आपण जर 16चा कालखंड विचारात घेतला तर त्यावेळेस माता मृत्यूचं जे प्रमाण होतं ते 130 एवढं होतं. त्यानंतर 18 ते 20 या कालखंडात 130 वरून ते 97पर्यंत कमी झालेला आपल्याला पाहायला मिळते. माता मृत्यू हा एका कालावधीत 1 लाख जिवंत जन्मामागं त्याच कालावधीत माता मृत्यूंची संख्या होय आणि सर्वात कमी माता मृत्यू दर केरळ राज्यात आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. देश पातळीवर 14 ते 16पर्यंत 130 माता मृत्यू होता. 1 लाख मुलांना जन्म देताना जवळपास 130 मातांचा मृत्यू होत होता. आता मेडिकल सायन्स पुढारल्या कारणाने काय झालं की 2018 ते 2020 या कालखंडात माता मृत्यूचं प्रमाण कमी झालेलं आहे. 130 वरून ते 97पर्यंत कमी झालेलं आहे. आणि त्यानंतर जर आपण सर्वात कमी माता मृत्यू जर बघितलं माता मृत्यूचा कमी दर जर बघितला तर तो केरळ राज्यात आहे. केरळ राज्य माता मृत्यू दरामध्ये प्रथम क्रमांकावर आहे कमी असण्यामध्ये 19च आहे त्या ठिकाणी. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 33 दुसऱ्या क्रमांकावर आणि 43 एवढाच माता मृत्यू दर आहे तेलंगणा. तर ही 3 राज्य चांगली कामगिरी आहे माता मृत्यू दर कमी करण्यामध्ये. या 3 राज्यांची प्रथम क्रमांकावर केरळ राज्य लक्षात ठेवा 19, महाराष्ट्र 33 आणि तेलंगणा 43. जर तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर माता मृत्यू दर 2018 ते 20 या कालखंडात विचारण्यात आला तर 97 आणि 14 ते 16 या कालखंडाचा जर विचारला तर 130 एवढा आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतर हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. ही बाब देखील महत्त्वाची आहे. त्यानंतर भारतीय नौदलाचा जो संगम सराव पार पडला तो अमेरिकन नौदलाबरोबर पार पडला. हा प्रश्न किंवा हा मुद्दा आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे का भारतीय नौदलाचा संगम सराव किंवा भारतीय नौदलाने संगम सराव कोणत्या देशाबरोबर किंवा कोणत्या देशाच्या नौदलाबरोबर पार पाडला केला तर लक्षात ठेवा हा एक्झरसाइज जो आहे तो अमेरिकन नौदलाबरोबर आहे संगम सराव. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. लद्दाखमधील हॅनले येथे भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व औपचारिकपणे सुरू करण्यात आले. लद्दाखमधील हॅनले या ठिकाणी भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व औपचारिकपणे सुरू करण्यात आलेले आहे. ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम राबवणारे देशातले जे पहिले राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र. हा देखील आगामी स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम याच्याद्वारे गुन्हेगारांचा तपास गुन्हेगारांचा शोध घेतला जाईल. तर अशी नेटवर्किंग सिस्टीम आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम. हे सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. या गीताचे लेखक कोण तर राजा बडे. या गीताला महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यगीत म्हणून मान्यता अलीकडे दिली. या गीताचा कालावधी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा 1 मिनिट 41 सेकंदाचा कालावधी आहे. शिवाय या गीताची सुरुवात चंद्रपूरमधून हंसराज अहिर यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अतिशय महत्त्वाचं आहे जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे किंवा गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे लेखक राजा बडे आहेत. या गीताला महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यगीत म्हणून मान्यता दिली आणि या गीताचा जो कालावधी आहे 1 मिनिट 41 सेकंदाचा आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. आणि या गीताची सुरुवात चंद्रपूर या जिल्ह्यामधून हंसराज अहिर यांच्या हस्ते केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जी रक्कम आहे ती 10 लाखावरून 25 लाख इतकी करण्यात आली. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर 2020 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आशा भोसले यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी अजय बग्गा यांची निवड झाली आणि हे जागतिक बँकेचे
जवळपास 14वे अध्यक्ष आहेत, ही बाब लक्षात असू द्या. या अगोदर त्यांनी IMF देखील महत्त्वाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि मास्टर कार्डचे देखील ते अध्यक्ष होते. अजय बग्गा हे जागतिक बँकेचे 14वे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, उत्तर कोरिया देशाने अलीकडे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आणि ज्यावेळेस उत्तर कोरिया अशा क्षेपणास्त्राची चाचणी घेते त्यावेळेस आयोग त्या मुद्द्याची दखल घेऊन प्रश्न विचारत असते. तर उत्तर कोरिया देशाने अलीकडे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्या क्षेपणास्त्राचं नाव लक्षात ठेवा, हॅव्यासॉंग 15 असं त्याचं नाव आहे. त्यानंतर अलीकडे इटली देशाने ब्लॅक गॅलेक्सीचा शोध लावला. त्यानंतर आपण पाहिला दलस्तिक 2023 हा जो संयुक्त लष्करी युद्ध सराव आहे तो भारत आणि उझबेकिस्तान या देशामध्ये आहे, ही बाब लक्षात असू द्या. तर आपण पाहिला दलस्तिक 2023 हा जो संयुक्त लष्करी युद्ध सराव आहे तो कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला, भारत आणि त्याच्यानंतर उझबेकिस्तान. त्यानंतरचा आपण मुद्दा पाहणार आहोत का भारताचा एक ऐरावत सुपर कॉम्प्युटर आहे, तो जगामध्ये सुपर कॉम्प्युटरच्या श्रेणीमध्ये 75व्या क्रमांकावर आहे आणि या सुपर कॉम्प्युटरची जर आपण क्षमता बघितली तर ती 8.50 पेटाफ्लॉप्स आहे. त्याच्यानंतर जगातला मग भारतामधील पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता का ज्याची जगातील सुपर कॉम्प्युटरच्या श्रेणीमध्ये 75व्या स्थानावर आहे, तो म्हणजे ऐरावत. आणि ऐरावत या सुपर कॉम्प्युटरची जी क्षमता आहे जे पेटाफ्लॉप्समध्ये मोजली जाते ती आहे 8.50. त्यानंतर फ्रंटियर हा जगातील खूप फास्ट असणारा सुपर कॉम्प्युटर आहे आणि हा अमेरिकेचा आहे. फ्रंटियर हा प्रथम स्थानी असून त्याची क्षमता आपण पाहिलं तर 1194 पेटाफ्लॉप्स आणि 1.194 एक्झाफ्लॉप्स आहे. जपानचा फुगाकू हा दुसऱ्या स्थानावर आहे सुपर कॉम्प्युटर आणि फिनलँड देशाचा लुमी हा सुपर कॉम्प्युटर तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र प्रथम क्रमांकावर फ्रंटियर आहे, ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. कारण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षांमध्ये सुपर कॉम्प्युटरच्या संदर्भात काही माहिती विचारली जाते तर त्यावेळेस जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता असा एक प्रश्न असतो. तर सुपर कॉम्प्युटरमध्ये पहिल्या स्थानावर फ्रंटियर आहे, दुसऱ्या स्थानावर जपानचा फुगाकू आहे आणि तिसऱ्या स्थानावर फिनलँड या देशाचा लुमी हा सुपर कॉम्प्युटर आहे, ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. त्यानंतरचा आपण मुद्दा पाहणार आहोत, जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे अजय बग्गा हे 14वे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभाग स्वीकारलेला आहे. तर तो कार्यभाग त्यांनी 3 जून 2023 पासून स्वीकारला. अजय बग्गा हे जगातील 2 सर्वोच्च वित्तीय संस्थांचे प्रमुख होणारे पहिले भारतीय शीख आहे. कारण या अगोदर त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये देखील काम पाहिले, आता ते जागतिक बँकेचं काम पाहत आहे. अजय सिंग बग्गा, आपण पाहिलं अजय बग्गा यांचा जो जन्म झाला तो पुण्याला झाला होता 1959 आणि त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत का त्यांचं जे शालेय शिक्षण झालं ते शिमलामध्ये झालेलं आहे, सेंट एडवर्ड स्कूलमध्ये, आणि पब्लिक स्कूलमध्ये देखील त्यांनी हैदराबादला शिक्षण घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय त्यांनी पदवीचं जे शिक्षण घेतलं ते सेंट स्टीफन्सन कॉलेज अर्थशास्त्रात त्यांनी पदवी घेतली तर दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर त्यांनी MBA IIM अहमदाबाद येथून पूर्ण केले. 2007 त्यांनी अमेरिकेचं नागरिकत्व प्राप्त केले. मास्टर कार्ड असेल, जनरल आपण पाहिलं ॲटलांटिक असेल, नेस्ले असेल, पेप्सिको असेल, सिटी ग्रुप असेल, रेड क्रॉस असेल, क्राफ्ट फूड्स अँड डाऊन इंक असेल, या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषवलेली आपल्याला दिसते अजय बग्गा यांनी. आता ते जागतिक बँकेचे 14वे अध्यक्ष बनलेले आहेत, ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतरचा मुद्दा आहे का विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022ने कुणाला सन्मानित करण्यात आले, तर प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांना सन्मानित करण्यात आले. 5 लाख रुपये रोख आणि मानचिन्ह मानपत्र असा पुरस्काराचं स्वरूप आहे. विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022 चंद्रकुमार नलगे यांना मिळाला, ही बाब लक्षात ठेवा. ज्यावेळेस महाराष्ट्र शासन कोणता पुरस्कार राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर करते त्याची देखील तो मुद्दा देखील प्रश्न स्वरूपात आपल्या एक्झाममध्ये येत असतो. महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार खूप महत्त्वाचे असतात स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून. त्या अनुषंगाने विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022 कुणाला देण्यात आला तर चंद्रकुमार नलगे. 5 लाख रुपयाची रोख रक्कम आहे, मानपत्र आणि मानचिन्ह सुद्धा दिल्या जाते यासोबत. त्यानंतर डॉक्टर आपण पाहिलं अशोक केडकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2022 व्यक्तींसाठी कोणाला मिळाला तर विठ्ठल वाघ यांना मिळाला. 2 लाख रुपये नगद आणि त्याच्यानंतर रोख मिळेल. त्यानंतर मानचिन्ह आणि मानपत्र देखील त्यासोबत दिल्या जाते. तर डॉक्टर अशोक केडकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2022 हा महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार असून तो डॉक्टर विठ्ठल वाघ यांना मिळाला, ही बाब लक्षात ठेवा.
त्यानंतर पुढं चलू आपण. कविवर्य जे मंगेश पाळगावकर आहेत त्यांच्या नावाने असलेला हा पुरस्कार आहे. कविवर्य मंगेश पाळगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2022 हा कोणाला देण्यात आला? तर कविवर्य मंगेश पाळगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2022 हा दत्ता भोसले यांना देण्यात आला. या पुरस्काराची रक्कम देखील 2 लाख रुपये आहे, रोख, मानचिन्ह आणि मानपत्र पण. त्यानंतर WHO तुम्हाला माहीत असेल अलीकडे 75 वर्ष पूर्ण झाली, ज्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपण म्हणतो. 7 एप्रिल 1948मध्ये WHO स्थापना झाली. सदस्य संख्या WHO लक्षात ठेवा. 2023मध्ये WHO स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत आहे. तर 7 एप्रिल 1948मध्ये WHO स्थापना 194 सदस्य देश आहेत. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. 2023ची थीम लक्षात ठेवा, हेल्थ फॉर ऑल, सर्वांसाठी आरोग्य अशी आहे. WHO जे मुख्यालय आहे ते जिनेवा स्वित्झर्लंडला आहे. आणि WHO स्टँडर्ड तुम्हाला माहीत आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. जागतिक आरोग्य संस्था ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचं कार्य करणारी संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे. WHO जे महासंचालक आहेत ते टेड्रोस थानोम आहे इथिओपियाचे, आणि संचालक पद भूषवणारे ते पहिले आफ्रिकन आहे. हे WHO महासंचालक, तुम्ही महासंचालकांचं नाव लक्षात ठेवा, टेड्रोस थानोम इथिओपिया देशाचे आहे आणि पहिले आफ्रिकन आहेत WHO महासंचालक पद भूषवणारे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. स्विस रेल्वेच्या 175व्या वर्धापन दिनानिमित्त जगातील सर्वात लांब प्रवासी ट्रेन स्वित्झर्लंडमध्ये सुरू करण्यात आली. या ट्रेनची लांबी लक्षात ठेवा, ट्रेनची लांबी 1.9 किलोमीटर आहे. 1.9 म्हणजे जवळपास 2 किलोमीटरच्या आसपास आहे आणि 100 डबे आहेत त्याला. आणि जगातील सर्वात लांब ट्रेन स्वित्झर्लंडमध्ये सुरू झालेली आहे. त्या ट्रेनचीच लांबी 1.9 किमी आहे आणि 100 डबे त्या ट्रेनला आपल्याला असलेला दिसून येतात. आणि स्विस रेल्वेचे हे 175वं वर्धापन दिन आहे, ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर देशातील आपण पाहिलं तर खेड्यातील वाढत्या खेळ जो असतो, क्रीडा विशेष म्हणू आपण, तर देशातील खेळातील वाढत्या डोपिंगच्या, म्हणजे मादक द्रव्ये काही लोक घेतात खेळ खेळताना, तर देशातील खेळातील वाढत्या डोपिंगच्या धोक्याला आळा घालण्यासाठी अहमदाबाद या ठिकाणी देशातील पहिले आहारपूरक चाचणी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आली. यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतातील पहिले आहारपूरक चाचणी सुविधा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? तर देशातील पहिले आहारपूरक चाचणी सुविधा केंद्र हे भारतामध्ये अहमदाबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. भारतीय महिला संघाने T20 महिला आशिया चषक 2022 जिंकला श्रीलंकेचा पराभव करून. तर हा भारताने 7व्यांदा जिंकलेला, ही बाब लक्षात ठेवा, कारण क्रीडाविषयक घडामोडी आपल्याला विचारल्या जातात. भारतीय महिला संघाने T20 महिला आशिया चषक 2022 जिंकलेला आहे. तर कोणाचा पराभव करून? कोणत्या देशाचा? श्रीलंका या देशाचा पराभव केलेला आहे. आणि भारताने 7व्यांदा हा पुरस्कार जिंकलेला आहे, महिला आशिया चषक. त्यानंतर 2022 आपण पाहतो, 2022-23च्या आर्थिक पाहणीनुसार महाराष्ट्रात जवळपास 139 नगरपंचायती आहे. त्यानंतर चा मुद्दा आपण पाहणार आहोत. 2022-23च्या आर्थिक पाहणीनुसार महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आणि महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस 3 महानगरपालिका होत्या, ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर 2022-23च्या आर्थिक पाहणीनुसार महाराष्ट्रात 244 नगरपरिषदा आहे आणि महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस 219 नगरपरिषदा होत्या. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 2022-23च्या आर्थिक पाहणीनुसार महाराष्ट्रात 7 कटक मंडळे आहे आणि महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस देखील 7च कटक मंडळे होते. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 2022-23च्या आर्थिक पाहणीनुसार तर महाराष्ट्रात जवळपास 34 जिल्हा परिषदा आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस 25 जिल्हा परिषदा होत्या. सन 2022-23च्या आर्थिक पाहणीनुसार महाराष्ट्रात 27,832 ग्रामपंचायती आहेत आणि महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस 21,636 ग्रामपंचायती होत्या. त्यानंतरचा मुद्दा आहे का 2022-23च्या आर्थिक पाहणीनुसार महाराष्ट्रात 351 पंचायत समित्या आहेत आणि महाराष्ट्र स्थापनेच्या वेळेस 295 पंचायत समित्या होत्या. अशा पद्धतीनं ही आजच्या वन लायनर करंट अफेअरच्या भाग 6 मधील महत्त्वाचे 60+ मुद्दे आहेत, जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. पुन्हा भेटू आपण वन लायनर करंट अफेअरच्या पार्ट 7 मध्ये.